श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी वारुळातून कसे प्रगट झाले ते आपण आज पाहूया. चैत्र शुद्ध द्वितीया, शके 1778. वेळ दुपारची. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील खंडोबाच्या मंदिराशेजारील एक निर्जन परिसर. तिथे एक मोठे वारुळ होते. एके दिवशी एक लाकूड तोड्या त्या परिसरात लाकडे तोडण्यासाठी गेला. समोर दिसणाऱ्या एका जुन्या वाळलेल्या झाडावर त्याने जोराने कुऱ्हाडीचा घाव घातला, पण त्याचा नेम चुकला आणि ती कुऱ्हाड बाजूलाच असलेल्या एका मोठ्या वारुळावर जाऊन पडली. जसा कुऱ्हाडीचा वार त्या मातीच्या वारुळावर झाला तशी त्यातून रक्ताची धार वाहू लागली. लाकूड तोड्या घाबरला. त्याला वाटले आपल्याकडून काहीतरी अघटित घडले. तितक्यात त्या वारुळातून एक अलौकिक, तेजस्वी आणि भव्य मूर्ती बाहेर आली. गुडघ्यापर्यंत लांब हात, तेजस्वी डोळे आणि चेहऱ्यावर कोटी सूर्यांचे तेज. ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ होते. घाबरलेल्या लाकूडतोड्याला पाहून स्वामी हसले. त्यांच्या मांडीवर कुऱ्हाडीची जखम झाली होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र असीम शांती होती. भिऊ नकोस, मी आहे, हे शब्द जणू त्या शांततेत गुंजत होते. अशा प्रकारे अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर स्वामी समर्थ वारुळातून प्रगट झाले आणि तिथूनच सुरू झाला अक्कलकोटचा तो दैवी प्रवास, ज्याने लाखो भक्तांचे जीवन उजळून निघाले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकटीकरणाची ही अद्भुत कथा. वारुळातून प्रगट होऊन स्वामींनी भक्तांना अभय दिले. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराज की जय. हा व्हिडिओ तुम्हाला भावला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चला, आपण सगळे मिळून स्वामींचं नाव प्रत्येक घरात पोचवूया.